बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। एसटीची दिवाळीच्या मुहूर्तावर भाडेवाढ 10% भाडेवाढ होणार। विष्णुदास भावे नाट्यगृहात लागणार नवे सीसीटीव्ही कॅमेरे। नाट्यगृहातील केवळ 3 कॅमेरे सुरू। पालिकेच्या विद्युत विभागाला आली जाग। लखलखत्या प्रकाशाचा सण दिवाळीसाठी नवी मुंबईतील बाजारपेठेत रंगीबेरंगी आकाशकंदील दाखल। आकाशकंदील खरेदीकडे ग्राहकांचा कल। महापालिकेची दिवाळी साहित्य विक्री स्टॉल सुविधा। भाजपचे नगरसेवक दीपक पवार यांनी केली होती मागणी। कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर कामोठेवासी सिडको विरोधात आक्रमक। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर भव्य मोर्चा। वाशीतील पालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा मुख्यालयावर धडक मोर्चा। विविध मागण्यांसंदर्भात पालिकेविरोधात एल्गार। मॅगी 100% सुरक्षित। दिवाळीत फराळाबरोबरच मॅगीचीही चव चाखता येणार। यंदा दिवाळीच्या तोंडावर मॅगी प्रेमींसाठी एक खुशखबर आहे। यंदा फराळासोबत मॅगीची चवही घेता येणार आहे, कारण जवळपास 4 महिने देशभरातल्या बाजारातून गायब असणाऱ्या मॅगीचं याच महिन्यात पुनरागमन होणार आहे। मुंबई हायकोर्टाने सुचवलेल्या तिन्ही लॅबमध्ये सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पास केल्या असून मॅगी 100% सुरक्षित आहे। अनेक खवय्यांचं आवडतं खाद्य असलेली मात्र देशभरात बंदी घातलेली मॅगी नूडल्स नोव्हेंबरपासून पुन्हा बाजारात दाखल होणार आहे। मुंबई हायकोर्टाने सुचवलेल्या तिन्ही लॅबमध्ये सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या मॅगीनं पास केल्या असून ती खाण्यास 100% सुरक्षित असल्याचं नेस्लेनं स्पष्ट केलंय। नेस्लेनं 2 कोटी पॅकेजची 3,500 टेस्ट केल्या आहेत आणि त्यातूनच मॅगी सुरक्षित असल्याचं पुढे आलंय। त्यामुळे आता दिवाळीत फराळाबरोबरच मॅगीचीही चव चाखता येणार असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट MVTV। ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। 5 ते 25 नोव्हेंबरपर्यंत 10% भाडेवाढ होणार आहे। ही भाडेवाढ 4 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली जाणार आहे। ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। 5 ते 25 नोव्हेंबरपर्यंत 10% भाडेवाढ होणार आहे। ही भाडेवाढ 4 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे। साध्या व रातराणीसाठी 10%, निम आरामीसाठी 15%, वातानुकूलित बससाठी 20% भाडेवाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा एसटी प्रवास आता मोठ्या प्रमाणात महागणार आहे। दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी पाहता एसटीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी 20 दिवसांसाठी ही हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे। 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ मागे घेण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। कामोठेवासियांचे गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून पाण्याविना अतोनात हाल होत आहेत। सिडको अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नाकडे सिडको प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही। सिडकोच्या या उदासीन भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी रहिवाशांनी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर मोर्चा काढला होता। कामोठेवासियांचे गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून पाण्याविना अतोनात हाल होत आहेत। सिडको अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नाकडे सिडको प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही। सिडकोच्या या उदासीन भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी कामोठेतील रहिवाशांनी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको विरोधात मोर्चा काढला होता। पाण्याचे योग्य नियोजन करून ठोस उपाययोजना करावी। दिवाळीचा सण जवळ आल्याने सणासुदीच्या काळात पाण्याचा नियमित पुरवठा करावा। कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर भागातील प्रत्येक घरात 600 लिटर पाणी पुरवठा करावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे। सिडकोच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या वसाहती निर्माण झाल्या याला साध्या पायाभूत सुविधा देण्यामध्ये सुद्धा सिडको चालढकल करतंय। सिडकोचे अधिकारी चालढकल करतायत। सिडकोचं जे नियोजन आहे या पायाभूत सुविधांसाठीचं, पिण्याच्या पाण्यापासून सगळ्या विषयांसाठीचं हे कमकुवत आहे। हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं, पण त्यावरती काही सुधारणा ही अद्यापही सिडकोनं केलेली नाही। हे आता 2015 साल संपत आलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ठळकपणानं जाणवतंय। सिडकोपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना विचारतायत, याचं उत्तर आम्हाला द्यावं लागतंय आणि आम्हाला लोक स्वस्तपणानं घरात बसू देत नाहीत। मग आम्ही तुम्हाला घरात स्वस्त कसं बसू द्यायचं, तुमच्या ऑफिसमध्ये स्वस्त कसं बसू द्यायचं, म्हणून हा मोर्चा आम्ही काढला। दरम्यान प्रत्येक घराला 530 ते 600 लिटर पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असं सिडकोकडून सांगण्यात आलंय। युद्धपातळीवर हे सगळं काम निश्चितपणे हातात घेतोय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये रविवारी रात्री हा पाणी पुरवठा सुरळीत झोन प्रमाणे होणार आहे। आपण म्हणत होतो की त्यामध्ये थोडीशी कदाचित आपण म्हणतो की 600 लिटर पर फॅमिली अपेक्षित आहे, पण बऱ्याच वेळा मुळात पाण्याचीच कमतरता असल्यामुळं कदाचित 5-50 लिटर कमी येऊ शकतं, पण निश्चित त्या वेळेमध्ये पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत आणि आम्ही निश्चित त्यामध्ये सक्सेस होणार आहोत। लोकांनी
थोड्या दिवसाकरता एक 2-3-4 दिवसाकरता आम्हाला योग्य ती मदत करावी आणि दिवाळीच्या वेळी तो पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी आमचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अविरत रात्र सुद्धा प्रयत्न करत आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने कामोठेवासियांनी सहभाग घेऊन सिडको विरोधात संताप व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. दिवाळी निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला मंडळ संस्था बचत गटामार्फत तयार करण्यात आलेली उत्पादनं फराळ विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक दीपक पवार यांनी पालिकेकडे ही मागणी केली होती. दिवाळी निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला मंडळ संस्था बचत गटामार्फत तयार करण्यात आलेली उत्पादनं फराळ विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक दीपक पवार यांनी पालिकेकडे ही मागणी केली होती. दिवाळी निमित्त उत्पादित केलेले फराळाचे पदार्थ, उटणे, आकाशकंदील, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, मेणबत्ती व पणत्या इत्यादी वस्तूंना बाजारपेठ मिळावी व त्यातून या मंडळांचे सक्षमीकरण व्हावे हा यामागचा हेतू आहे, असं दीपक पवार यांनी सांगितलं. महानगरपालिका क्षेत्रातील महिला मंडळ संस्था व बचत गटांना 50% शुल्क दराने नवी मुंबई क्षेत्रात स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. या स्टॉलसाठी इच्छुक असणाऱ्या महिला मंडळांनी, संस्थांनी, बचत गटांनी 4 नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्जाचे नमुने महानगरपालिकेच्या 8ही विभाग कार्यालयात तसेच उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग बेलापूर या ठिकाणी उपलब्ध आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या हालचाली विद्युत विभागानं सुरू केल्यात. सध्या नाट्यगृहातील 16 कॅमेऱ्यांपैकी केवळ 3च कॅमेरे सुस्थितीत असल्याचं समोर आले. गेल्या वर्षभरापासून हे कॅमेरे बंद अवस्थेतच असून पालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत होतं. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या हालचाली विद्युत विभागाने सुरू केल्यात. सध्या नाट्यगृहातील 16 कॅमेऱ्यांपैकी केवळ 3च कॅमेरे सुरू असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरापासून हे कॅमेरे बंद अवस्थेतच असून पालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत होतं. यापूर्वी विष्णुदास भावे नाट्यगृहात बॉम्ब ठेवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असं असतानाही नाट्यगृहाच्या सुरक्षेबाबत पालिका गाफील राहिली. याबाबत पोलिसांनीही पत्राद्वारे या बंद कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यास सांगितलं होतं. अखेर झोपी गेलेला पालिकेचा विद्युत विभाग जागा झाला असून लवकरच नाट्यगृहात नवे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. याकरिता तिथल्या परिसराची पाहणी करून जागा देखील निश्चित करण्यात आल्यात. त्यामुळे येत्या काही दिवसातच तिथल्या सुरक्षेची जबाबदारी नव्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दिवाळी म्हटलं की लखलखता प्रकाश, त्यामुळे विविध रंगीबेरंगी आकाश कंदील घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे नवी मुंबईतील बाजारपेठेत आकर्षक व वेगवेगळ्या डिझाईन्सचे कंदील उपलब्ध आहेत. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे बाजारात आता दिवाळीच्या सजावटीसाठी वापरले जाणारे सर्व सामान उपलब्ध झाले. दिवाळी म्हटलं की लखलखता प्रकाश आलाच, त्यामुळे विविध रंगीबेरंगी आकाश कंदील खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. या पार्श्वभूमीवर पारंपरिक आकाश कंदिलाबरोबरच आकर्षक डिझायनर आकाश कंदील नवी मुंबईतील बाजारपेठेत दाखल झालेत. बाजारात सध्या चायना मेड फोल्डिंगचे आकाश कंदील, खास बारीक मोत्यांचे आकाश कंदील, मल्टी कलर कंदील, इको फ्रेंडली कंदील, कापडी, फिरकी, झालर असलेले कंदील, चांदण्या उपलब्ध आहेत. या कंदिलाबरोबर छोट्या पण कलाकुसर केलेल्या आकाश कंदिलांनाही ग्राहक पसंती देत आहेत. तर पारंपरिक आकाश कंदिलाची मागणीही काही कमी झालेली नाही. यंदा कंदिलाच्या किमती 20 ते 25% वधारल्या आहेत. प्लास्टिकचे साधे कंदील 150 रुपयांपासून विक्रीस आहेत. असं असलं तरी ग्राहक हौशीने कंदील खरेदी करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV.